मागच्या व्हिडिओमध्ये आपण D2C ब्रँड विषयी चर्चा केली। तुमच्याकडे जर एखादं चांगलं प्रोडक्ट असेल तर आता तुमच्या हातात जो मोबाईल आहे त्यावरून तुम्ही एक D2C ब्रँड उभा करू शकता आणि ते प्रोडक्ट देशभर विकू शकता। पण विकायचं कुठं? तर सुरुवातीला तुम्ही डिजिटल शोरूम सारख्या मोबाईल ॲपवरून तुमची बेसिक वेबसाईट करून घेऊ शकता किंवा सुरुवातीपासूनच अगदी WhatsApp बिझनेसचा वापर करून सुद्धा विकू शकता। थोडेसे पैसे आल्यानंतर चांगल्या वेबसाईटवर शिफ्ट करता येईल। प्लॅटफॉर्म तर फिक्स झाला, पण कस्टमर कुठून येतील? त्यासाठी तुम्ही Instagram किंवा Facebookवर कंटेंट मार्केटिंग करू शकता। तुमचा बिझनेस Google माय बिझनेसवर रजिस्टर करू शकता। या ठिकाणाहून तुम्हाला ऑर्गॅनिकली काही कस्टमर मिळतील। नंतर थोडे पैसे आल्यावर तुम्ही या ठिकाणी जाहिरात सुद्धा चालवू शकता। प्लॅटफॉर्म फिक्स झाला, कस्टमर पण आले, पण प्रोडक्ट पाठवायचं कसं? सुरुवातीला तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमधून तुमचं प्रोडक्ट स्पीड पोस्टने पाठवू शकता किंवा सुरुवातीपासूनच शिप रॉकेट, डिलिव्हरी, एजी यासारख्या ॲपच्या मदतीने तुमचं प्रोडक्ट कस्टमर पर्यंत पाठवू शकता। राहिला पेमेंटचा विषय, ते तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता किंवा हे ॲप्स तुमच्या कस्टमरसाठी कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा सुद्धा देतील। मग आता तुमच्याकडे फॅक्टरीमधील प्रोडक्ट असू द्या किंवा अगदी हाताने बनवलेले हँडमेड प्रोडक्ट असू द्या, आता तुम्हाला माहिती आहे तुमचं प्रोडक्ट देशभर कसं विकायचं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच बिझनेस टिप्ससाठी मराठी CEO ला फॉलो करून घ्या। धन्यवाद।